नमस्कार. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. मी ज्ञानदा कदम. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट सादर करणार आहेत. यंदाचं वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे आत्ताचं बजेट अंतरिम बजेट असेल. निर्मला सीतारामन यांच्या कारकिर्दीतलं हे 6वं बजेट आहे. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी आज निर्मला सीतारामन बरोबरी करतील. सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करणार आहेत. आर्थिक वर्ष 2024 आणि 25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा ते आज मांडतील. लोकसभेत बजेट सादर झाल्यावरती राज्यसभेत बजेट मांडलं जाईल आणि बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आणि विश्लेषण आपण एबीपी माझावरती पाहू शकाल. ही दृश्य काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. वित्त मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये केंद्रीय अर्थमंत्री जेव्हा पोहोचल्या त्यावेळची दृश्य आहेत. आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सोमेश कोलगे दिल्लीतनं आपल्याला माहिती देतील. तर आज सर्वसामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचाही अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे रेल्वेवासियांच्या किंवा रेल्वेच्या प्रवाशांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत त्याबद्दलची माहिती अक्षय आपल्याला देईल. सगळ्यात आधी आपण दिल्लीमध्ये जातोय सोमेशकडे. सोमेश, निवडणुकीच्या अगदी तोंडावरती सादर होणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे चर्चा काय रंगतायत, कोणत्या घोषणा होऊ शकतात, काही कठोर निर्णय सरकार लागू करू शकतं का, अपेक्षा काय आहेत या अर्थसंकल्पाकडनं? ज्ञानदा, हा निवडणुकीच्या आधीचा अंतरिम अर्थसंकल्प आहे आणि आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर मग निर्मला सीतारामन या लोकसभेत आणि त्यानंतर मग राज्यसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नेहमी जेव्हा राज्यमंत्री अर्थसंकल्प राज्यसभेमध्ये सादर करायचे किंवा अन्य कोणीतरी सरकारचे प्रतिनिधी सादर करायचे, परंतु यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच दोन्ही ठिकाणी अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि यावेळेसच्या अर्थसंकल्पांमध्ये नक्कीच मोठ्या घोषणा असतील. अनेक ज्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्या योजनांचे पॅकेजेस वाढवण्याची घोषणा केली जाईल आणि त्यासह विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात अर्थव्यवस्थेचा जो आढावा घेण्यात आलेला आहे त्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री आपल्या भाषणामध्ये भर देतील. यामध्ये स्वाभाविक केंद्र सरकारचं जे मोठी यश राहिलेलं आहे ते म्हणजे डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर हे गव्हर्नमेंटचं उभं करणं आणि UPI पेमेंट्सच्या बाबतीत किंबहुना फोन पे आणि अशा मार्फत जे आपल्याकडे अत्यंत भाजीवाल्यापासून ते कामवाल्यांपर्यंत प्रत्येकाकडे आज UPI आहे, तर या विषयावरती भर दिला जाईल. त्यासह मोदी सरकारने आतापर्यंत जी कामं केलेली आहेत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, GSTची यशस्वीपणे अंमलबजावणी असो, त्यानंतर मग नोटबंदीनंतर परिस्थिती हाताळणं असो, कोविड नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळणं असो, अशा अनेक विषयांवरती आज भर दिला जाईल. आज धोरणात्मक निर्णयांपेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णय घेऊन राबवले त्याविषयीची यशस्वीतता आणि त्याबाबतच्या एकूण आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या सक्सेस स्टोरीजचा भडीमार हा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये असेल असा अंदाज आहे. ज्ञानदा, नाही, अत्यंत अर्थसंकल्प सकारात्मक सुद्धा असू शकतो, कारण निवडणुकांच्या अगदी तोंडावरती सादर होणारा अर्थसंकल्प आहे. अंतरिम जरी असला तरी सुद्धा करवाढ किंवा